लातूर शहरात गर्दीच्या ठिकाणांहून मोटारसायकली चोरी करून त्या स्क्रॅपमध्ये रूपांतरित करणाऱ्या टोळीचा गांधी चौक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली असून 7 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे। गुळ मार्केट, भाजी मार्केट आणि बसस्थानक परिसरातून मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे गांधी चौक पोलीस सतर्क झाले होते। पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला। 6 मार्च 2026 रोजी पोलिसांनी सापळा रचून रफिक रहीमसाब शेख याला मोटारसायकल चोरी करताना रंगेहात पकडले। त्याच्याकडून हिरो होंडा कंपनीची HF डिलक्स मोटारसायकल जप्त करण्यात आली। चौकशीत आरोपीने चोरी केलेल्या मोटारसायकली साथीदारांकडे देऊन त्या स्क्रॅपमध्ये रूपांतरित करून सुटे भाग विक्रीस काढत असल्याची कबुली दिली। त्यानुसार पोलिसांनी नजीर शमीम शेख, तालिफ महम्मद शेख आणि युसुफ इस्माईल शेख या 3 साथीदारांनाही अटक केली। पोलिसांनी आरोपींकडून 1 मोटारसायकल आणि 6 मोटारसायकलींचे स्क्रॅप केलेले सुटे भाग असा एकूण सुमारे 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे गांधी चौक पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे व साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोपनीश गणेश चित्ते, सफो राजेंद्र टेकाळे, पोलीस अंमलदार राम गवारे, प्रकाश भोसले, रविसन जाधव, संतोष गिरी, सचिन चंद्र पाटले, शिवा भाडुळे, गोविंद सरवदे, अनिल कज्जेवाड, राहुल दरोडे, दीपक थोटे तसेच चालक गोविंद बेंबडे यांनी केली आहे। बॅक कोट